Good morning, everybody. First of all, I welcome to all of you in the new session of English. In the last lecture, we have already discussed about the icebreakers and introduction of the writer, section number 1.3. On to the summit, we reach the top by Tenzing Norgay, the first mountain of the world. Now, let us see here in detail. On to the summit, we reach the top. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning, I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set our We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. Now here at the beginning of the lesson, writer Tenzing Norgay say when we left the Camp 9, वेगवेगळे कॅम्प असतात क्लाइंब करण्यासाठी ज्या ठिकाणी वेगवेगळे कॅम्प असतात त्यामध्ये कॅम्प 9 जो आहे तो त्याने लेफ्ट केलाय किंवा कॅम्प 9 त्यांनी सोडलाय. कॅम्प 9 मधून ते निघाले आहेत. इट वॉज अ डे फ्रायडे, तो शुक्रवारचा दिवस होता. अँड ही डिटरमाइंड हिमसेल्फ, त्याने निश्चय केलेला आहे टू गेट टू द टॉप ऑन दिस डे, म्हणजे आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला माउंट एव्हरेस्टच्या टॉप पर्यंत पोहोचायचं आहे. ही डिटरमाइंड, निश्चय केलेला आहे त्यांनी. ही डिसाइडेड, डिटर्मिनेशन वी कॅन से. That morning I remember thinking I was to get the top even if I die. मी आज मेलो तरी चालेल, बट आय वॉन्ट टू गेट द सक्सेस. आज मला कुठल्याही परिस्थितीत त्या माउंटनच्या टॉप पर्यंत पोहोचायचेच आहे. इवन इफ आय डाय, मी मेलो तरी चालेल असा विचार त्याने केलेला आहे, असा निश्चय त्यांनी करून घेतलेला आहे. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आणि त्या दिवशी त्यांना कुठलीही भीती वाटत नव्हती. एनी हाव आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट, एनी हाव आय विल रीच टू द टॉप ऑफ द माउंटेन. We set out early and all the way from camp 9 to peak we alternated. म्हणजे ज्या पीक वर जात असताना कॅम्प 9 सोडल्यानंतर अल्टरनेटेड म्हणजे काही चेंजिंग प्लेसेस. समटाइम टेन्झिंग नॉर्गे अहेड, समटाइम एडमंड हिलरी अहेड. म्हणजे काही वेळेस एडमंड हिलरी पुढे चालायचा तर काही वेळेस टेन्झिंग नॉर्गे पुढे चालायचा. इन दिस वे दे वर चेंजिंग देअर प्लेसेस बट दे वर गोइंग अहेड. दे लेफ्ट द कॅम्प 9. I would take the lead and then Hillary. The man who follows when climbing has a difficult job both in the climbing up and climbing down. Me sometime Edmund Hillary was leading and sometime Tenzing Norgay was leading. The man who follows when climbing climbing has a difficult job both in climbing up and climbing down. म्हणजे जेव्हा आपण क्लाइम्बिंग करत असतो, एखादा मोठा रॉक असेल किंवा माउंटन असेल तर क्लाइम्बिंग करणं सुद्धा डिफिकल्ट आहे आणि क्लाइंब डाऊन सुद्धा डिफिकल्ट आहे. म्हणजे वरती जाणं सुद्धा, वरती चढणं सुद्धा डिफिकल्ट आहे आणि खाली उतरणं सुद्धा डिफिकल्ट आहे. ही इज द एंकरर, द मॅन गोइंग इन द लीड कर्स द स्टेप अँड ब्रेक्स द वे. नाव हिअर अ पर्सन हू लीड्स, जो पुढे जाणारा व्यक्ती असतो तो रस्ता तयार करत जात असतो. सो ही इज द एंकरर. तो काय असतो, लिडिंग करणारा एक एंकरर असतो किंवा उत्साह देणारा असतो किंवा तो आपल्याला इनकरेज करत असतो की तो एक रस्ता तयार करत जातो. सो इट विल बी नॉट सो मच डिफिकल्ट पर्सन हु इज फॉलोइंग, जो त्याच्या मागून येणार असेल त्याच्यासाठी थोडस सोपा होत जातो मार्ग. इन दिस वे अ पर्सन हु इज लीडिंग फेस डिफिकल्टीज बट इट इज लिटल बिट easy for the person who is following. In my pocket I had 4 flags. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me 3 flags, those of Britain, the United Nations, and Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. Now here he had 4 flags. त्यांच्याकडे 4 flags होते. कर्नल हंट हॅज गिवन 3. कर्नल हंट जे आहे, ज्यांची परमिशन घ्यायची यांना क्लाइंब करताना, कॅम्प 9 ला मिळालेले होते त्यांनी, त्यांना 3 फ्लॅग दिले आहेत. नाव लेट अस सी व्हॉट आर दोज फ्लॅग्स. सो हिअर इट इज द फ्लॅग ऑफ ग्रेट ब्रिटन, ब्रिटनचा फ्लॅग आहे. युनायटेड नेशनचा फ्लॅग आहे. अँड देन नेपाळ.
सो ही हॅड 3 फ्लॅग्स, त्यांच्याकडे 3 फ्लॅग्स म्हणजे कर्नल हंटने दिलेले, बट ऑलरेडी हिअर 4 फ्लॅग्स. सो एक फ्लॅग कोणता तो आपण पुढे बघूया. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि त्या कर्नल हंटने काय सांगितलेलं आहे की यू हॅव टू प्लांट दिस 3 फ्लॅग्स ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. जगातलं सर्वोच्च ठिकाण, सर्वात उंच ठिकाण आहे, त्या ठिकाणी हे झेंडे तुम्हाला काय करायचे, रोवायचे, प्लांट करायचे आहेत ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. अँड दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. आणि त्याने काय म्हटलेलं आहे, these 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, हे तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी आहेत आणि तुम्ही नक्कीच या फ्लॅगची काळजी घ्याल. अँड आय नो दॅट, आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी विल डू इट. म्हणजे तुम्ही म्हणजे तेंजिंग नोर्के आणि हिलरी तुम्ही दोघंही हे काम कराल असं मला खात्री आहे. आय एम शुअर दॅट. सो कर्नल हंट वॉज शुअर दॅट दिस 2 people विल प्लांट द फ्लॅग्स ऑन टू द टॉप ऑफ द वर्ल्ड. Now here, I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as a leader of the expedition. जो गिरियारोग आहे त्यांचा लीडर आहे, जो परमिशन देणार आहे त्यांना, त्यांची परमिशन घ्यायची त्यांना. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, I am carrying Indian flag also, because he had already Indian flag in his pocket. And then 3 flags were given by Colonel Hunt. Already त्यांच्याकडे तेंजिंग नोर्गेकडे एक फ्लॅग आहे, इंडियन फ्लॅग. And again 3 flags were given by Colonel Hunt, Great Britain, United Nations and Nepal. So Tenzing Norgay asked Colonel Hunt that I want to plant the Indian flag also onto the top of the world with these 3 flags. जगाच्या उंच ठिकाणी मला या 3 देशांच्या झेंड्यासोबत आमचा इंडियन जो ट्राय कलर आहे, भारतीय फ्लॅग जो इंडियन फ्लॅग जो आहे तो सुद्धा मला काय करायचे, प्लांट करायचा आहे. इंडियन फ्लॅग बद्दल थोडी माहिती घेऊया. इंडियन फ्लॅग. Colonel Hunt said, by all means, I am glad to know that you bought an Indian flag. Now here he was very happy. I heard hearing that he had Indian flag. तेंजिंग नोर्केने जसं सांगितलं, आय हॅड ऑलरेडी इंडियन फ्लॅग इन माय पॉकेट, माझ्या पॉकेटमध्ये इंडियन फ्लॅग आहे असं जेव्हा त्यांनी म्हटलं, तर त्यांनी काय म्हटलंय, आय एम ग्लॅड, म्हणजे मला खूप आनंद झाला की तुम्ही इंडियन फ्लॅग सुद्धा आणलेला आहे. हु सेड दिस? कर्नल हंट. After 1 hour of steady going, we cut across from southwest and started up the west side, where we had to pass off to the steep line of the rock, and this was slow and difficult. Now here, after 1 hour of steady walking, म्हणजे steady walking म्हणजे काय, continuously त्यांनी walking केलं 1 hour, and we cut across from the southwest to southwest and started off the west. त्यांनी साऊथ साइड जे आहे तिथून आता वेस्ट साइडला जायला सुरुवात केलेली आहे. अँड वी हॅड टू पास ऑफ स्टीप लाईन ऑफ द रॉक. आता स्टीप लाईन मीन्स डायरेक्टली असा चढाव असतो, त्या चढावावरून त्यांना चढायचं आहे. ना लेट अस सी स्टीप मध्ये काय, असं डायरेक्ट जो असेल स्ट्रेट वे चढण्यासारखी किंवा थोडंसं स्लँडिंग असेल, तर असं जो चढण्यासाठी क्लाइंब करण्यासाठी जे प्लेस असेल, दॅट इज वी कॅन से स्टीप लाईन. अँड इट इज स्टीप लाईन ऑफ नॉट ओनली रॉक, इट इज अ स्टीप लाईन ऑफ आईस. आईची स्टीप लाईन आहे ती, कधी बर्फ पडू शकतो तिथं, तर त्याच्यावरून. सो इट वॉज अ टफ अँड डिफिकल्ट क्लाइम्बिंग, आणि ही सगळ्यात डिफिकल्ट आणि टफ क्लाइम्बिंग होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. अँड इट वॉज स्लो एज वेल एज डिफिकल्ट ऑल्सो, आणि ती खूप कठीण सुद्धा होती आणि स्लो सुद्धा होते. एकदम कमी स्पीडने तिथून ते क्लाइम्ब करू शकत होते, बिकॉज इट वॉज व्हेरी हार्ड. Once we had cleared this, there was nothing barring our way to the top but snow-covered incline, sloping less and less as it nearer the top. Now here, once we had cleared this, आणि रायटरने काय म्हटलेलं आहे, once we cleared this steep line of the rock, आता ही स्टीप लाईन जी रॉकची ही जर एक वेळेस आम्ही क्लिअर केली, then there will be no any barrier, no any obstacle will be there to stop us to reach the top of the mountain. माउंटनच्या टॉप पर्यंत पोहोचण्यासाठी नंतर कुठलेही बॅरियर्स नसेल असं त्यांनी सांगितले. बट स्नो कवर्ड इन्क्लाइन देम,
परंतु स्नो कव्हर जो होता तो इन्क्लाइन देम म्हणजे स्लँटिंग ऑफ डाऊन, म्हणजे तो स्नो जो बर्फ होता तो त्यांना खाली खाली नेत होता थोडा थोडा. सो लेस अँड लेस एज इट नियर द टॉप, जेव्हा ते जवळ जवळ गेले तिथं बर्फ खूप असल्यामुळे तिथं कमी कमी स्पीड होत गेला त्यांचा. And this last 60 and 70 feet up to the top were not very dangerous. जे शेवटचे 60 or 70 feet म्हणजे 60 ते 70 फूट जे अंतर आता राहिलेलं आहे, इट वॉज नॉट व्हेरी डेंजर, आणि ते जास्त करून धोकादायक नव्हतं असं रायटर म्हणतात. बट वी केप्ट अप द सेम स्टडी पेस, परंतु आम्हाला त्याच स्पीडने तिथं जात राहायचं होतं. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटन समिट ऑलमोस्ट टुगेदर, आणि जवळजवळ त्या दोघांनी आता तो टॉप ऑफ द माउंटन जो आहे तो काबीज करण्याचे जवळजवळ त्यांनी पोहोचलेले आहे. दे आर व्हेरी क्लोज टू देअर डेस्टिनेशन. समिट मीन द हायेस्ट पॉइंट ऑफ हिल और माउंटन. एखादं हिल असेल, पीक असेल किंवा माउंटन असेल, त्याचा सर्वात उंच जो पॉइंट असेल त्याला काय म्हटलं जातं? समिट. नाउ नेक्स्ट. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, Hillary and I were moving about 20 feet apart. During the last 50 feet from the peak, म्हणजे जे शेवटचे 50 feet 50 फूट जे अंतर आहे पीकचं, हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट, म्हणजे जवळजवळ 20 फूट त्यांच्यामध्ये अंतर होतं. वी वेअर टाईट together with the rope. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground we drew it tight, because there was a distance between Hillary and Tenzing Norgay. 20 feet distance was there. त्यांच्यामधलं अंतर किती आहे? 20 feet आहे. But they were tied with the rope, and rope connect them टुगेदर. आणि जी रोप आहे, जी दोर बांधलेली आहे, ती एकमेकांना बांधून ठेवलेला आहे, म्हणजे एकमेकांना जखडून ठेवलेले असं म्हणायला हरकत नाही. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज. जास्तीत जास्त वेळ ती रोप काय असायची? लूज असायची. बट वेन इट वॉज अ डेंजर they drew it and it was taut. And this rope was a symbol. It tied us together. One could not move without the other. We were not two individuals but a team. Now here this rope was a symbol. एक symbol, एक रूपक आहे. What symbol? It tied together. So here that rope is connecting both this person, Tenzing Norgay as well as एडमंड हिलरी. या दोघांना ती दोर काय करते? एकमेकांना बांधून ठेवलेला आहे. सो इट टाइड देम टुगेदर. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर, म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याला सोडून जाऊ शकत नाही. सो इट वॉज अ सिम्बॉल. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल बट अ टीम. ते दोघंही वेगळे व्यक्ती नव्हते, परंतु एक टीम होती असं तेंजिंग नोर्गेने म्हटलेलं आहे. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम हु वॉज द फर्स्ट when we were within reach of the summit. I did not think of who was going to be first. I am sure that Hillary was not thinking that. Now there are many persons who ask them, who was the first, Hillary or you? जेव्हा तेंजिंग नोर्गेना खूप प्रश्न विचारले गेले, नेहमी विचारलं जात होतं त्यांना की हु वॉज द फर्स्ट, युअर हिलरी, म्हणजे तुम्ही पहिले आलात की एडमंड हिलरी पहिले आले? तर त्यांनी काय म्हटलंय? आय वॉज नॉट थिंकिंग दॅट. आवर गोल वॉज टू रीच द समिट. म्हणजे आमचं गोल काय होतं? फक्त त्या ठिकाणी पोहोचणं होतं. हु वॉज द फर्स्ट, दॅट वॉज नॉट गोइंग ऑन इन माय माइंड अँड इन द हिलरीज माइंड ऑल्सो. म्हणजे तेंजिंग नोर्गेच्या माइंड मध्ये सुद्धा हे विचार नव्हता की कोण पहिला जाईल, मी जाईल की हिलरी जाईल. आणि जो एडमंड हिलरीच्या मनात सुद्धा नव्हतं की मी जाईल किंवा तेंजिंग नोर्गे पहिला जाईल. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट फॉर इट. म्हणजे काय म्हटले त्यांनी की देअर अटेन्शन वॉज टुवर्ड्स क्लाइम्बिंग टू रीच टू द टॉप ऑफ द माउंटन. त्या माउंटनच्या किंवा त्या माउंट एव्हरेस्टच्या टॉप पर्यंत जाणं, दॅट वॉज ओनली गोइंग ऑन इन देअर माइंड. टोटली देअर अटेन्शन वॉज टुवर्ड्स क्लाइम्बिंग. त्या दोघांचं लक्ष काय होतं की तिथं वरती पोहोचणं. कोण पहिला जाईल? एडमंड हिलरी जाईल किंवा तेंजिंग नोर्गे जाईल? दॅट वॉज नॉट गोइंग ऑन इन बोथ द माइंड. म्हणजे दोघांच्या मनामध्ये कुठलाही विचार होता की मी पहिला जाईल किंवा तो पहिला जाईल. फक्त एकच गोष्ट त्यांच्या मनात होती. कोणती? की आम्हाला दोघांना तिथं पोहोचायचं आहे. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. आणि त्यांना खूप काळजी सुद्धा घ्यायची होती. What does it matter whether I reach the top first or Hillary? Our
main thought was that both of us reached the top. We had to. One couldn't do it alone. Now here, what does it matter whether I reach the top फर्स्ट और हिलरी? म्हणजे इथं काय हे मॅटर करत नाही की एडमंड हिलरी पहिले पोहोचतील किंवा तेंजिन नोर्गे तिथे पहिले पोहोचतील. देअर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ देम वॉन्ट टू रीच द माउंट एव्हरेस्ट, टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट. त्या दोघांना माउंट एव्हरेस्ट सर करायचे एवढंच त्या दोघांच्या मनात विचार चाललेला आहे. त्यांनी दोघांनी विचार केला नव्हता. अँड अगेन ही सेड वी हॅव टू डू, वन कुड नॉट डू इट अलोन. आणि एक व्यक्ती एकटा हे करू शकत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. If there had been a difference of 1000 feet between us, then one could make the claim that was the first. जर समजा जवळजवळ 1000 फूट एवढं जर अंतर आमच्यामध्ये असेल तेव्हा एखादा व्यक्ती क्लेम करू शकतो who was the first and who was the second. But even then only the man behind could confirm the distance between the two of them. परंतु त्यांच्या मागून एखादा व्यक्ती येणारा असेल तेव्हाच तो ते डिस्टन्स सांगू शकतो की हा व्यक्तीमध्ये आणि या व्यक्तीमध्ये एवढा डिस्टन्स होतो, हा पहिला पोहोचला आणि तो पहिला पोहोचला. हियर दीज आर द टू पर्सन इन द वर्ल्ड हु क्लाइम माउंट एव्हरेस्ट फॉर द फर्स्ट टाइम. पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट करणारी ही दोघच व्यक्ती होती. त्यामुळे इथं कोणीही दुसरा क्लेम करू शकत नाही किंवा दुसऱ्या यांना सांगू शकत नाही की हु वॉज द फर्स्ट. सो both the person Edmund Hillary and Tenzing Norgay, they reached the Mount Everest for the first time in the world. Now here, when we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. We talked it over, Hillary, Colonel Hunt and I. We agreed that all the works was childish, so we made a pact and each of us signed it in the office of Prime Minister of Nepal. Each one signed his own statement. I have a copy of Hillary's statement which I carry in my pocket. Now here there was a controversy maybe going on. म्हणजे तिथे जर कॉन्ट्रोवर्सी किंवा वाद निर्माण होऊ शकतो. एडमंड हिलरी पहिले गेले होते किंवा तेंजिन नोर्गे पहिले गेले होते. त्यामुळे त्यांना एक करार लिहून घेण्यात आला. कुठं? इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल मध्ये एक प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल जे आहे त्यांच्या ऑफिसमध्ये करार, एक पॅक्ट लिहून घेण्यात आला. आणि तो पॅक्ट कसा होता बघूया आता. इच वन साइन हिज ओन स्टेटमेंट. दोघांची स्टेटमेंट लिहून घेतली आणि दोघांची स्टेटमेंट आहे. समजा आय हॅड अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट, म्हणजे हिलरीची जी कॉपी होती ती कोणाच्या पॉकेटमध्ये होती? तेंजिंग नोर्गेच्या पॉकेटमध्ये होती. अँड इट रीड्स काठमांडू जून 22, म्हणजे 22 जूनला त्यांना बोलवण्यात आलं. कुठं? ऑफिसमध्ये, प्राईम मिनिस्टर of Nepal. And what was going on there? On May 29, Tenzing Sherpa, I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climb upward to the south summit, first one and then the other would take a turn at leading. We cross our south summit and move along the summit ridge. We reached the summit almost together. Now here, what was written there? The Sherpa Tenzing Norgay left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climb upward to the south summit, first one and then the other would take a turn at leading. We cross over the south summit and move along the summit ridge. जसे जसे त्यांनी पुढे जात गेले, म्हणजे तो पॅक्ट का लिहून घेण्यात आलेला आहे? कारण नंतर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, वादविवाद निर्माण होऊ शकतो, म्हणून त्यांनी करार लिहून घेतलाय. त्याच्यामध्ये काय? अ फॉर्मल अग्रीमेंट बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड पार्टीज. त्यांच्यामध्ये करार लिहून घेण्यात आले की कोण पहिला पोहोचला किंवा यांचे जे करार लिहून गेला तो एकमेकांकडे देण्यात आलेला आहे. रीच ऑन. त्याच्यानं दुसरं एक मिनिंग बघूया. रीच, a long narrow piece of raised hand. We reached the summit almost together. दोघांनी आम्ही जवळ सोबतच आम्ही तिथं पोहोचलो होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. We embraced each other, overjoyed at our success. Then I took a photograph of Tenzing Norgay holding along the flag of Great Britain. त्या करारामध्ये एडमंड हिलरीने काय लिहिलं होतं? We reached together. आम्ही जवळजवळ दोघं सोबत पोहोचलो. And we embraced. आम्ही एकमेकांना आलिंगन दिलं. We hug each other. And overjoyed, आम्हाला खूप आनंद झाला. And then I took a photograph of Tenzing Norgay holding aloft of flag. जे वेगवेगळे फ्लॅग होते त्या फ्लॅग हातात धरून मी त्यांचा फोटो घेतला असं त्यांनी लिहून दिलेलं. कोणी? एडमंड हिलरी यांनी लिहून दिलेलं आहे. There is another paper like this English signed by me
thus आणि त्याच्यानंतर जो तेनजिंग नोर्गेने लिहिलेला होता त्याच्यामध्ये काय अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइन बाय मी thus we will not take part in any controversy as the statement says Hillary and I Ambrose when we reach the top we did as well as our bulky equipment would let us. I remember saying to him, we have done it, but we couldn't hear. We had our oxygen mask on. जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो एकमेकांना हाक मारली खूप आनंदाने ओढलो बट वी कुड नॉट हिअर इच अदर. आम्ही दोघांना ऐकू शकलो नाही कारण का ऑक्सिजन मास्क वेअर ऑन. ऑक्सिजन मास्क जे होते ते लावलेले होते त्यामुळे त्यांचा एकमेकांना आवाज गेलेला नव्हता. नाउ नेक्स्ट फर्स्ट थॉट पहिला विचार काय मनात आला त्यांचा बघूया आता. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. म्हणजे पहिले सगळ्यात पहिले त्यांनी काय केला सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड देवाची त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दॅट आफ्टर हॅव्हिंग अ फेल 6 टाइम ही हॅड ब्लेस्ड मी विथ अ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. त्यांनी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलेला आहे देवाचं बिकॉज ही फेल फॉर 6 टाइम. म्हणजे 6 वेळेस ते फेल झाले होते टू क्लाइम माउंट एव्हरेस्ट बट नाव गॉड हॅज ब्लेस्ड हिम. मिस ही सेड ही हॅड ब्लेस्ड मी विथ अ फुलफिलमेंट ऑफ डिझायर. त्यांची इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यामध्ये देवाचे खूप महत्वाचं वाटायचं म्हटलं दॅट्स वाय ही वॉज ऑन द टॉप ऑफ ग्रॅटिट्यूड टू द गॉड. त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे देवाची. आय प्लेस ऑन द सबमिट द ऑफरिंग टू द गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आणि माझ्यासोबत ज्या वस्तू आलेल्या होत्या त्या मी देवाला तिथं ऑफर केल्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. अँड दिस इन अकॉर्ड्स विथ माय रिलिजन बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. आम्ही दोघं बुद्धिस्ट आहोत त्यामुळे जसं बुद्धिस्ट जसं तिथं ऑफर करतात काहीतरी तसं आम्ही देवाला ऑफर केला. अँड ही मेक एग्रीमेंट मीन्स एग्रीमेंट बी हार्मोनियस और कन्सिस्ट ऑफ विथ म्हणजे अकॉर्ड तिथे त्यांनी प्रार्थना केली त्यांची जी असेल बुद्धिस्ट लोकांची ती. I could not kneel because of my clothes and equipments, but I offered a silent prayer in my heart. What did he do? Because he could not kneel. म्हणजे तो गुडघे टेकू शकत नव्हता ड्यू टू हिज इक्विपमेंट अँड क्लोथ्स. त्याचे क्लोथ जे होते ते क्लाइंब करत असताना जे इक्विपमेंट वापरलेले आहेत ते इक्विपमेंट पायामध्ये वगैरे आहेत त्यामुळे ते स्वतः नील डाऊन होऊ शकत नाही. बट ही ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन हिज हार्ट. त्यांनी हृदयामध्ये मनातल्या मनात एक सायलेंट प्रेयर केली त्यांच्या देवासाठी. बुद्धिस्ट लोक जी प्रेयर करायची ती त्यांनी केली. And the offering were biscuits, candy and a little blue pencil. त्यांनी काय ऑफर केलेलं आहे तिथं टॉप ऑफ द माउंटनला जाऊन ऑफरिंग बिस्किट्स कॅन्डी अँड लिटल ब्ल्यू पेन्सिल. एक ब्ल्यू पेन्सिल त्यांनी तिथं ऑफर केलेली आहे. बिस्किट कॅन्डी आणि त्याच्यानंतर ब्ल्यू पेन्सिल. व्हॉट वॉज द ब्ल्यू पेन्सिल? लेट अस सी हियर. माय यंगेस्ट डॉटर निमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. आणि त्याच्या मुलीने त्याला एक पेन्सिल दिलेले आहे त्यांना तेनजिंग नोर्गे यांना की ती तिथं when you reach the top of the mountain you have to offer this pencil. आणि ही पेन्सिल तुम्हाला तिथं ऑफर करायचे म्हणून त्यांच्या मुलीने पेन्सिल दिलेलं आहे. शी इज द डॉटर ऑफ तेनजिंग नोर्गे. आता इथं आपण इमेज बघू शकतो की तेनजिंग नोर्गेची मुलगी आहे तिने पेन्सिल दिलेलं आहे. हर नेम इज निम्मा. तिचं नाव काय आहे? निम्मा. She asked me to put it on the top of the mountain as her offering. मी सुद्धा तिथं ऑफर केलेलं आहे काहीतरी असं म्हणून माझी एक ऑफर जी देतोय मी तुला ती घेऊन जायची आणि ती कुठे ठेवायची? टॉप ऑफ द माउंटन. इट वॉज अँड ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possession. काय म्हटलंय त्यांनी इथं की इट वॉज अ नॉट अ सो लॉंग पेन्सिल, इट वॉज अ नॉट अ एक्सपेन्सिव्ह पेन्सिल. ती एक एक्सपेन्सिव्ह पेन्सिल नव्हती, एक ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल होती. ती एक ऑर्डिनरी साधारण एक ब्ल्यू पेन्सिल होती. खूप मोठी खूप लांब सुद्धा नव्हती. बट इट वॉज अ प्राइस्ड पोजेशन. एक खूप प्राइस्ड व्हॅल्युएबल पोजेशन त्या एका लहान मुलीचं होतं. And that's why he offered that to the top of the mountain. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile showing that he understood. While he was putting that pencil on the top of the mountain, he pointed out to Hillary. Hillary त्याने दाखवले पेन्सिल ठेवत असताना. Hillary understood all his emotions. Now here we can see that there are some emotions which are between Tenzing Norgay and his daughter. That also we can see here.
Then I got out the flag which I had on the piece of string about 4 feet long. I fastened one end to my I6 and Hillary took picture as I held up. जसे when he got out the flags, जेव्हा त्यांनी ते फ्लॅग्स काढलेलं फोर ही हेड 4 फ्लॅग, जे 4 फ्लॅग त्यांच्याकडे आहे, ग्रेट ब्रिटनचा असो, युनायटेड नेशनचा असो किंवा इंडियाचा असो, दिस 4 फ्लॅग ही हेड ही फास्टन वन एंड, म्हणजे एक एंड आहे तो त्यांनी त्या बर्फामध्ये रोवायचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये त्याची एक I6 आहे. अँड हिलरी वॉज हॅव्हिंग अ पिक्चर, हिलरी आहे ते त्याचे म्हणजे फोटो काढत आहेत असे त्यांनी सांगितलेलं आहे. As I had to bring my I6 down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in the snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. Now here, जेव्हा ते झेंडे तिथे रोवले आणि झेंडे रोवल्यानंतर पुढे त्यांनी काय केलेलं आहे की आता जी त्यांच्याकडे आईस एक्स आहे ती त्यांना परत घरी न्यायची आहे. अँड दॅट्स वाय नाव इट विल बी very happy moment for them because already they have completed or they have created history. त्यांनी ऑलरेडी इतिहास घडवलेला आहे, त्यामुळे जो आनंद आहे तो खूप भरावून आलेला आहे असं आपल्याला त्यांना म्हणायला हरकत नाही. आणि झेंडे म्हणजे त्या बर्फावर किंवा त्या समिटवर फ्लॅट होताना त्यांना दिसतायत while they were returning. I was very thirsty. I took out a water tumbler for a drink, but found the water in the metal container had frozen, so I couldn't quench my thirst. Now here he was very thirsty. त्यांना खूप तहान लागले, तेंजिंग नोर्गेला. I took out the water tumbler. जे वॉटर ट्यूबलर जे असेल त्यांनी काढलेले आहे बाहेर टू ड्रिंक, बट इट वॉज फ्रोझन. त्याचं सुद्धा काय झालेलं आहे, बर्फ झालेला आहे. सो ही कुड नॉट सॅटिस्फाय मीन्स ही कुड नॉट complete his thirst. तो त्याची थर्स्ट आहे ती भागू शकत नाही. he could not satisfy his thirst. quench means what? satisfy one's thirst. I ate some biscuit and offered some to Hillary. मी काही बिस्किट खाली आणि काही हिलरी यांना दिली. I was wearing a red scarf which my great friend लॅम्बर्ट जो एक लीडर 1952 मध्ये स्विस एक्सपेडिशन जो होता त्यांचा मित्र, त्याने एक स्कार्फ दिलेला आहे, तो त्यांनी डोक्याला हे केलेला आहे. हॅड गिवन मी लास्ट, म्हणजे लंबाडने एक स्कार्फ दिलेला आहे. had given me last year, गेल्या वर्षी दिले असे त्यांनी म्हटलेलं आहे. It was just a year ago on May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. जेव्हा ते क्लाइंब करत असताना 28,215 किलोमीटर वरती होते, तर तेव्हा तो स्कार्फ त्यांनी दिलेला आहे. आता का दिलेला आहे, गिवन मी लास्ट इयर, त्यांनी का दिलं, let us see here. I wore it all the way up to mountain from Darjeeling. As I stood at the top, I remember him and felt that he was with me. And now when his friend is not with him, now Lombard, that friend is not with him, but in the symbol he said that when he took that scarf to the top of the mountain, he felt that his friend was with him. आणि असं त्यांना वाटतं की तो स्कार्फ जरी आहे तरी तो मित्र त्याच्यासोबत तिथं आलेला असं त्यांना वाटतंय. दॅट्स वाय यू कॅन से हियर ऑल्सो सम इमोशन्स आर देअर. इमोशन्स ही इज कनेक्टेड विथ द इमोशन. इथं जे तेंजिंग नोर्गे आहे ते मित्राचे जे मित्र आणि यांच्यामध्ये इमोशन्स आहेत ते इथं सुद्धा आपल्याला जाणवताना दिसत आहेत. I remember him and I felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear and I didn't feel tired. I felt accelerated. It was a very clear sensation. आणि आता त्यांना खूप उत्साह निर्माण झालेला आहे. He was not feeling any tiredness. एवढा उंच डोंगर चढून ते गेलेले आहेत तरी सुद्धा त्यांना कुठलाही थकवा तिथं जाणवत नाही. There is a no any tiredness. They're overexcited, very happy. Below all the hills and mountains look like a god and the goddesses to me. The plains below looked like so many broken pieces of the map. Now here, जे माउंटन वरून जर त्याने बघितलं तर माउंटन त्यांना कसे वाटतायत, गॉड अँड गॉडेसेस. All these mountains were looking like a god and the goddesses for him.
अँड द प्लेन्स बिलो, ज्या प्लेन वगैरे खालून जाताना त्यांना दिसतायत, त्या कसं वाटतंय त्यांना, दे आर लाईक अ ब्रोकन पीसेस ऑफ मॅप, वेगवेगळे तुकडे त्यांना पडलेले दिसत आहेत मॅपचे. इन दिस वे हिअर means here all these mountains were looking like god and goddesses for him, and the plains below look like so many broken pieces of the map. जे प्लेन्स म्हणजे काय, जे लहान लहान पठार आहे किंवा डोंगर जे असतील ते त्यांना एका ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप, म्हणजे नकाशावरचे काही काही ब्रोकन पीसेस जर असतील अशा प्रकारे त्यांना ते लहान लहान पठार किंवा लहान लहान पीक असतील ते दिसत होते.